हा व्हिडिओ फ्रायडेचा आहे बरं का. तुम्हाला दिसतंय समोर घड्याळात बघा 6:10 झालेत आणि घरात मॉर्निंग छान सुरू झाली होती माझी. एकदम प्रसन्न वाटत होतं. बाहेरही पक्ष्यांचा किलबिलाट होता. आमच्या सोसायटीमध्ये खूप पक्षी आहेत. पोपट, साळुंकी, चिमणी, कावळा, खूप भारद्वाजसुद्धा दिसतो कधी कधी. आणि इथे बघा सकाळी सकाळी माझं स्वयंपाकाची म्हणजे वेदूच्या टिफिनची तयारी चालू होती. आज त्याला टिफिनला एक उकडलेला बटाटा पण द्यायचा होता, कारण त्यांच्या स्कूलमध्ये पोटॅटो पिलिंग ॲक्टिव्हिटी होती आणि पोटॅटो चाट. आणि मग त्याचबरोबर मला त्याला स्नॅक्ससाठी पण टिफिन द्यायचा होता. त्यासाठी मी बनवत होते पोहे. आणि मग त्याचबरोबर साईड बाय साईड माझी घरातली छोटी छोटी कामं पण चालू होती. जसं लोणी काढून ठेवायचं, म्हणजे लोणीसाठी साई काढून ठेवायची, डिशवॉशरमधून भांडे लावायचे, पेपर बाहेरून घ्यायचा आणि चहा ठेवायचा झाडून, असं छोट्या छोट्या गोष्टी चालू होत्या. मग त्यानंतर मात्र मी व्हिडिओ बंद केलता आणि वेदूला उठून त्याला स्कूलसाठी पाठवून दिलं होतं. मग मग तो स्कूलला गेल्यानंतर मात्र मी निवांत बसून माझा चहा घेतला. 8 वाजता बघा घड्याळात तुम्हाला समोर दिसतं. माझा चहा घेऊन मग मी पुन्हा स्वयंपाकाला लागले लंचचा. मग भांडी स्वयंपाक झाल्यावर आमच्या घरातलं महिला मंडळ म्हणजे मी, आई आणि आदू इथे त्या दोघी दिसतात. आम्ही गेलो होतो डीमार्टला ही ग्रॉसरी शॉपिंग करण्यासाठी. ते घेऊन येऊन छान लंच झाला, आराम केला आणि मग देवाचा दिवा लावून मी संध्याकाळी लागले होते संध्याकाळच्या डिनरसाठी. आज आमच्याकडे डिनरमध्ये होते पालक पनीर पराठा. आता तुम्ही म्हणाल हे काय नेहमी पराठेच, पण हो, माझ्याकडे मुलं भाज्या फार आवडीने खात नाही चपातीला लावून. मग त्या थोडीच भाजी खाल्ली जाते, चपाती जास्त खातात. त्यामुळे मग मी पराठे थालीपीठ बनवते ज्याने भरपूर साऱ्या भाज्या खाल्ल्या जातील त्यांच्या ह्याच्यात. मग असं मी पालक पनीर पराठ्याची तयारी करत होते. आधी कांदा परतून घेतला होता आणि मग हे मी पालकाची प्युरी करून घेतली होती. त्यामध्ये मला पीठ टाकून त्याचा डो बनवून घ्यायचा होता. आणि तिकडे मी कढईमध्ये कांदा, हिरवी मिरची, लसूण बारीक करून परतत होते. मग माझा डो झाल्यानंतर ते थोडंसं भिजून झाल्यावर मी तिकडे स्टफिंगची तयारी करत होते. स्टफिंगमध्ये मला पनीर असं छान बारीक करून घेतलं होतं. मी ते किसून घेतलं तरी चालतं, पण मी हातानेच बारीक केलं होतं आमच्यासाठी आणि कमी तिखट मुलांसाठी. आणि मग असं छानशी लाटी लाटून त्यामध्ये पनीरचं स्टफिंग भरून मी छान पराठा लाटून घेतला आणि तो भाजला. असं खाल्ल्याने मुलांच्या जेवणात पालक पण भरपूर प्रमाणात येते, पनीर पण येतात आणि ते भाज्या भरपूर प्रमाणात खातात. म्हणून पराठे, थालीपीठ असं आमच्याकडे संध्याकाळी मोस्टली असतं भाज्यांमध्ये, भाजी पोळीपेक्षा. तर मग हा झाला होता माझा संध्याकाळचा डिनर रेडी. संध्याकाळचा डिनर झाल्यावर छान किचन ओटा वगैरे आवरून माझा दिवस संपला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक अँड शेअर. थँक्यू अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.